आतिषबाजी देखील मैदानावरती प्रत्यक्ष सुरुवात होते सामन्याला. मेगा फायनल ग्रँड फिनाले तब्बल 3,50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारा सामना. आणि आज मात्र या स्पर्धेला आजच्या दिवशी जो संघ विजय मिळवणार तो नेहमी लक्षामध्ये असणारा विजय असेल. कारण आज आपण पाहतोय परशुराम जयंती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया आणि रमजान ईद असा हा योग आहे. आणि जिंकणाऱ्या संघासाठी हा एक महायोग ठरणार आहे. दोन्ही संघासाठी शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद बादल. नमस्कार. टोपियोला बोर्डिंग ग्राउंड मालवणच्या मैदानावरना या महाअंतिम सामन्यात सर्व प्रेक्षकांचं यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष पारकर कासाडे विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ असा महाअंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय. गतवर्षीचा विजेता संघ याही वर्षी थेट अंतिम फेरीत प्रवेश करताना दिसतोय. बघावं लागेल विजयी घोडदौड ही कायम राखली जात आहे की या विजयी घोडदौडला रोखलं जाऊन संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघ या स्पर्धेचं टायटल जिंकण्यात यशस्वी ठरेल का. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर सन्मान श्री जॉमी ब्रिटो यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजासाठी मिळू शकतं. हॅलो, धन्यवाद प्रदीप. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023च्या 5व्या पर्वातील महाअंतिम मुकाबल्यामध्ये मेगा फायनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत. त्याच पद्धतीने प्रत्यक्ष मैदानावरती क्रीडा रसिकांच्या गर्दीचा अक्षरशः महापूर लोटला आहे. या सगळ्या क्रीडा रसिकांचं बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम मेगा फायनल मोठा मुकाबला तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. बाबा परब मित्रमंडळाच्या चषकाचा कोण होणार आहे हकदार. चमचमत्या लखलखत्या ट्रॉफी सहित उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणत्या संघाचे फोटोज बाबा परब मित्रमंडळाच्या चषका समवेत अपलोड केले जाणार याची निश्चिती करणारी लढत. आणि जे क्रीडा रसिकांच्या मनामध्ये सुरुवातीपासून प्रश्न होते की या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोण जाणार, ही स्पर्धा कोण जिंकणार, अंतिम सामना कोण जिंकणार आणि अंतिम सामन्याच्या विजेतेपदासह ही संपूर्ण मालिका कोण जिंकणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. एका बाजूला संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे आणि त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासमवेत. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर टेनिस क्रिकेट गॉड म्हणून ज्याला समोरलं जात आहे मिस्टर कृष्णा सातपुते सर स्ट्राईक एंडच्या दिशेने, तर नॉन स्ट्राईक एंडवरती राकेश वेद हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या निर्धाव षटकासाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक आणि स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, फायनल मॅन ऑफ द मॅच साठी प्रतीक स्पोर्ट कडून आकर्षक जर्सी. स्पर्धेचे सर्व चेंडू आणि यष्ट्या फुलटॉस कंपनीकडून प्रायोजित होत आहेत. धन्यवाद फुलटॉस, आपले मनपूर्वक आभार. असंच प्रेम आमच्या बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेवर वर्षानुवर्ष आपल्याकडून राहो. धन्यवाद फुलटॉस. धन्यवाद फुलटॉस. 24 कॅरेट सोना. प्रारंभीचं षटक हाताळताना दिसतोय तो विकी भोईर मॅन फ्रॉम धारावे. पहिला चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते सर यांचा एकेरी धाव लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त होताना दिसतोय. अर्थात धावांचा श्री गणेश होताना दिसतोय संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाला. नाममात्र 1 धाव धावफलकावरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. विकी भोईर मॅन फ्रॉम धारावे जलद गती वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. यावेळी गुडलेंथवरचा चेंडू उसळी प्राप्त करताना दिसतोय. अर्थात फलंदाज राकेश यादव याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय तो गोलंदाज विकी भोईर साठी. सेमीफायनलचा सामना कोण विसरेल तो सामना
संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघ जो मृत झालेला सामना जिवंत केला आणि दिमागदार पद्धतीत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसतोय संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघ. यावेळी शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या जवळ आणि जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल 2 धावा घेण्याची सुसंधी मिळते ती राकेश यादव या फलंदाजाला. सातपुते तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला बघताय. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून देखील ज्याला संबोधलं जातं आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वातील सगळ्यात महागडा खेळाडू अशी देखील त्याची ओळख आहे. यावेळेला बॅटवरती घेण्याचा प्रयत्न, बॅटची आतली करा रुबी कट पाहायला मिळाली आहे. जॉन्टीच्या बॅटमधून निघाली आहे. 1 धाव, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकेरी धावणी धावसंख्या बदलली आहे. सन्मान श्री जॉमी ब्रिटो साहेबांकडनं पारितोषिक पुरस्कृत होत आहे. सलग 2 षटकांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होताना दिसत आहे सन्मान श्री जॉमी ब्रिटो साहेबांकडनं. पहिलं प्रारंभीचं षटक अर्थात बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय तो उंच देह यष्टी लाभलेला विकी भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला, चेंडू येतोय डीप लॉंगन सीमा रेषेच्या दिशेने. 4 धावांची खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात होत आहे क्रिकेट. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर फटका पाहिला आणि एक सॉक स्लिपचा स्वीपचा फटका, स्लॉक स्वीपचा फटका हा फेवरेट फटका आहे कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा. आणि या 2 फटक्यांसाठी मित्रांनो खूप परिश्रम, खूप मेहनत, खूप सराव केलाय कृष्णा सातपुतेने. कृष्णा लक्ष्मण सातपुते स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विकी भोईरचा एक सुंदर चेंडू आपण पाहिला, हाफ ट्रॅकर होता आणि आकुट डब्याच्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुतेचा असफल ठरलाय. पहिलं किफायती कंजूसी षटक समाप्त झालंय विकी भोईरचं आणि या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या अंतिम महामुकाबल्यामध्ये विकी भोईरने अवघ्या 8 धावा. संतोष पारकर मित्रमंडळ कासाटे क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करत असताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. अमोल, गतवर्षीचा विजेता संघ याही वर्षी ती परंपरा अखंडित चालू राहील का, की त्या परंपरेला कुठेतरी छेद दिला जाईल संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाकडनं. अर्थात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो. या वर्षी नवीन विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल की सलग 2ऱ्या विजयाची परंपरा ही अखंडित चालू राहील रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. पंच मंगेश धुरी यांचा इशारा येतोय. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा अर्थात ज्याला देवत एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात आहे मयूर वाघमारे पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होताना दिसतोय. राकेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. जॉन्टी या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. स्ट्रायकिंग एंडला तयार कृष्णा लक्ष्मण सातपुते नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 8. आश्वासक सुरुवात पाहायला मिळाली. थोडीशी सावध सुरुवात, मात्र एक आश्वासक सुरुवात देखील म्हणता येईल. थोडीशी कासवाच्या गतीनं. मात्र कृष्णा सातपुते जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत निश्चितपणाने समोरच्या संघावरती दबाव असणार आहे. मात्र बऱ्याच वेळेला हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आलेत आणि दबावामधून चांगली गोलंदाजी करणं ही देखील खासियत आहे मयूर वाघमाऱ्याची आणि त्यासाठीच त्याला 2ऱ्या षटकामध्ये बोलावलं गेलंय. संघाच्या माध्यमातून 2रं षटक आणि व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय मयूर वाघमारेला. अमोल, नक्कीच कृष्ण सातपुते ची बॅटिंग पाहण्यासाठी आज प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती खेळले असणार, कारण कित्येक वर्ष कृष्ण सातपुते या मैदानावरती येत आहेत. मात्र जी फलंदाजी अपेक्षित ती फलंदाजी अजूनही घडताना दिसत नाही. त्यामुळे सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती असेल, खास करून कृष्ण सातपुते यांच्या फलंदाजीवरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर वाघमारे. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. राकेश यादवच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. बॅटच्या मधोमध घेतलं चेंडूला आणि बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला. अक्षरशः तुटून पडला या चेंडूवरती आणि आपण पाहिलंय बाबा परब ब्रँडेड चौकार. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पोचली धावफलकावरती 14.
कुठे चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अखेरच्या क्षणी ही शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. चेंडूची फेकी केली जाणार आहे. तत्पूर्वी झटपट वेगाने 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सुंदर असं आयोजन बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न बाबा परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मयूरचा धीम्या गतीचा चेंडू उत्तर नाहीये. स्ट्रायकिंग इंचच्या बॅटर जॉन तिकडे चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडू गणला जाणार आहे मयूर वाघमारेच्या खात्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. बिनबाद 16 बिनबाद 16 असं धावफलक. पहिल्या चेंडूवरती षटकराने स्वागत केलं होतं राकेश यादवने आणि त्यानंतर कमबॅक परती करताना दिसतोय तो देवत एक्सप्रेस अर्थात जलदगती गोलंदाज मयूर वाघमारे परती करताना दिसतोय. अर्थात 2 मोठे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडवरती कृष्ण सातपुते, स्ट्राईक एंडला राकेश यादव ही जोडी प्रारंभीची पाहायला मिळते. संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाचे यावेळी चेंडूला उडवलाय. चेंडू येतोय डीप लॉंगर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मैदानावर व्यासपीठावर हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये समोरच्या टप्प्यामध्ये जर चेंडू आला तर निश्चितपणे लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने किंवा बॉलरच्या डोक्यावरून एक सुंदर फटका खेळला जातो. अजून जर एक षटकार ठोकला तर सन्मान श्री जॉमी ब्रिटो साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक मिळू शकतं. ते फलंदाज राकेश यादवला. अकोटेपचा चेंडू पुली केले. चेंडूला मिड विकेट एरियामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला रोखलं गेलंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सहकाऱ्यांची त्याला दाद मिळाली. टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये सगळं काही सांगून दिलं जात आहे आणि निश्चितपणे संभाव्य चौकाराला देखील रोखलं गेलंय. सीमारेषा आणि चेंडू यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक अडसळा म्हणून उभा राहिला. चेंडूला रोखलं गेलं आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत कृष्ण सातबुदे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक मोठा खेळाडू आज अवतरलाय मालवणच्या टोपीवाला मैदानावरती. याचं श्रेय द्यावं लागणार आहे बाबा परब मित्रमंडळाला. गोलंदाज तयार मयूर. ओ हो सातत्याने प्रयत्न चालले आहेत कृष्णा सातपुतेचे. स्लॉक सीव्ह करायचा आहे. आतापर्यंत एकही नीट फटका त्याच्या बॅटवरती आला नाहीये. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल मात्र मयूरचं कौतुक करावं लागणार आहे. सुरुवातीच्या खराब चेंडूनंतर कमबॅक करणारा चेंडू मयूर वाघमारेचा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 23 असा धावफलक. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघाचा. टेनिस क्रिकेटचा गॉड कृष्णा सातपुते आपल्यासाठी देवली गावचे उपसरपंच अमोल चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. कृष्णा सातपुते यांच्यासाठी हेमंत चव्हाण साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या स्पर्धेत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लाखो रुपयांच्या स्पर्धेत दर्जेदार पंचगिरी करणारे आमचे पंचपुत्र आणि मालवणचे पंचपुत्र उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, सुशील शेडगे आणि एम्ब्रोज अल्मेडा सरांसाठी मालवण टेनिस क्रिकेट असोसिएशन कडून 5000 रुपयांचं पारितोषिक आमच्या 5ही पंचपुत्रांसाठी. आणि पंचपुत्रांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया मालवणच्या पंचपुत्रांसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 23 धावा धावफलकावरती बिनबाद. एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल कृष्ण सातपुते आणि त्यांच्या साथीला राकेश यादव या 2 फलंदाजांची. जी आश्वासक सुरुवात हवी होती संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघाला. तो फ्लाइंग स्टार्ट देताना दिसत आहेत. 2 षटकांमध्ये गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या साईडने प्रसन्न पाटील यावेळी सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीच्या आक्रमणावर. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय जॉन टी. राकेश यादव उर्फ जॉन टी या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले की वेगवेगळे खेळाडू टोपण नावाने ओळखले जातात. विराट कोहलीला चिकू या टोपण नावाने ओळखलं जायचं. MSDला माही या टोपण नावाने, सौरभ गांगुलीला दादा या टोपण नावाने. गोलंदाजी मार्कवरती थोडासा अडथळा निर्माण झालाय. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार जॉन टी. बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेतील अंतिम महामुकाबला. फटका हवेमध्ये खेळला गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग एरियामध्ये आलाय.
ऋतिक पाटीलच्या गोदीमध्ये सेफ हँड्स मध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप झेल आणि सलामीचा आघाडीचा प्रारंभीचा फलंदाज जॉन टी 8 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आसळेला सांघिक 23 धावांवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुनील चावरी स्ट्रायकिंग एंडला तयार. हे देखील एक मोठं नाव आहे. त्याच्या समोर तितकाच दर्जेदार गोलंदाज प्रसन्न पाटील, डावखुरा फिरकी गोलंदाज. आपल्या गोलंदाजी समोर कित्येक फलंदाजांना ज्याने अक्षरशः नाचवलंय असा गोलंदाज प्रसन्न पाटील ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंडकडून पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज ज्याला अजून आपलं खातं ओपन करायचं आहे सुनील चावरी. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील महाअंतिम मुकाबला मेगा फायनल आपण तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीनं पाहतोय. फ्लड लाईट्स लखलखीत पाहायला मिळत आहेत आणि याचं श्रेय बाबा परब मित्रमंडळाला जाणार आहे. क्रिकेटवरती आपण सगळेजण प्रेम करतो आणि या क्रिकेटच्या प्रेमाखातर बाबा परब मित्रमंडळावरती असणाऱ्या प्रेमाखातर बाबा परब साहेबांवरती असणाऱ्या प्रेमाखातर इतकी मोठी गर्दी, क्रिकेटचे खूप सारे दर्दी आणि त्यामुळेच इतकी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज प्रसन्न तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. ऑफ साइड ऑफ टर्नला पिच केलंय, ड्राईव्ह केलंय, जमिनीची मदत घेतली, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. निघणार आहे एक धाव. बूंद बूंद से सागर बनता है, इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश मैदान के अंदर. धावसंख्या सरकले धावफलकावरती 24. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात एक आश्वासक सुरुवात मिळाल्यानंतर प्रसन्न पाटील या मैदानावरती प्रसन्न होताना दिसतोय. म्हणजे एक मोहरा गारद करतोय, प्रतिस्पर्धी संघाचा एक आशेचा किरण निर्माण करून देतोय. अर्थात पहिलीच सफलता ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला मिळवून देतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र समोर कडवं आव्हान असेल. एक खऱ्या अर्थाने गोलंदाजाची लिटमस टेस्ट, एक पूर्ण भारत देशातील टेनिस क्रिकेट विश्वातील मोठा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय कृष्णा सातपुते. आज या फलंदाजावरती नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या आहेत आणि कृष्णा सातपुते यांची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानावरती तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. ती टोपियोला बोर्डिंग ग्राउंड मालवणच्या मैदानावरती. नक्कीच 6 षटकांमध्ये कमीत कमी 70 धावांपर्यंत मजल मारावी लागणार आहे संतोष पारकर मित्रमंडळ कासाटे क्रिकेट संघाला. कारण आपण पाहिलं की रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी मागचा सामना एकतर्फी जिंकला होता. नाबाद भागीदारी पाहायला मिळाली. अशी एक दर्जेदार जोडी आपण पाहतोय. मिड ऑफच्या दिशेने किरण पवारला एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. त्याची मागच्या मॅचमध्ये आपण सुंदर खेळी पाहिली आहे. त्यानंतर विकी मुंडेची एक जबरदस्त खेळी आपण पाहिली. वाईट बॉल आहे, ऑफ साईडच्या बराचसा बाहेर निघणारा चेंडू. पंचाने आपले बाजू खोललेत आणि ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये आपण पंजाब टू हरियाणा असं संबोधतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि गोलंदाजीला दंडित केल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली आहे 25 धावांवरती. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण सादर करतो आहोत. सुंदर चेंडू, वेगवान, तेज तरार, 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू प्रसन्न पाटीलचा बीट केलाय. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर कृष्णा सातपुतेला उत्तर नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय कृष्णा सातपुतेचा. प्रसन्न पाटील आपल्या गोलंदाजीवरती कंबर कसताना दिसतोय. मोठं आव्हान असलं तरी मला ज्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातंय ती गोलंदाजी करण्याचा मानस प्रसन्न पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. यावेळी उजव्या यष्टीवरती शफल होत आहे कृष्णा सातपुते. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. करण मोरे डीप स्क्वेअर लेग वरती पाहायला मिळतोय आणि एकेरी धावीवरती समाधान म्हणावं लागतंय ते कृष्णा सातपुते यांना. 26 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय संतोष पारकर कासाडे क्रिकेट संघ या महाअंतिम सामन्यामध्ये घेताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ विरुद्ध. जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून. प्रसन्न तयार. यावेळेला बॅटवरती चेंडू घेतलाय. डावखुऱ्या बॅटरच्या बॅटमधून निघालेला फटका
डीप मिड विकेट मयूर वाघमारे क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये विकेटचे बदन. डावखुरा फलंदाज सुनील चावरी तंबूच्या आसरेला. खूप मेहनत आहे कृष्णा सातपुतेची आणि त्या परिश्रमाकडे मेहनतीकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. कारण हे नाव एका दिवसात झालं नाही आहे मित्रांनो. आपलं देखील नाव एका दिवसात कधीच होत नाही. मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा, जर तुम्ही मेहनत आणि कष्ट केलात तर एका दिवसात न होणारं नाव एक दिवस नक्की होतं. त्यामुळे प्रत्येकाने मेहनत करा आपल्या जीवनामध्ये. क्रिकेट असो किंवा जीवन, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच इतकं मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुतेने मिळवलं आहे आणि ते नाव अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कृष्णाला, गोलंदाजी मार्गवरती प्रसन्न पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला ज्याची पावलं नुकतीच मैदानाच्या आतमध्ये वळलीत सागर रणपिसे स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. मॅन फ्रॉम कुलाब्याचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तयार. यावेळेला बॅटची कडा घेण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेला बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा, गोल्डन डकचा शिकार, 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सागर रणपिसे बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये निराश करतोय. पहिल्या सत्रामधील आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. अजून पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. कृष्णा सातपुते सलग 3 षटकार मारले तर आपल्यासाठी डिक्रू मेंडोसा यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक. अमोल. प्रसन्न पाटील याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 9 विकेट्स मिळवले. सुंदर फटका कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून आलाय. लॉंग लेग एरियामध्ये डीपमध्ये प्रोडक्शन आहे. निघणारा एक धाव कृष्णा मोठ्या फटक्यांसाठी प्रतीक्षा करतोय. आतापर्यंत मात्र एकही फटका मोठा त्याच्या बॅटमधून निघाला नाहीये. इतकी जबरदस्त गोलंदाजी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोलंदाजांची कौतुकास पात्र ठरणार आहे. कारण इतक्या मोठ्या खेळाडूला आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाची. खास करून आपण पाहिलं विकी बोईर आणि त्यानंतर मयूर वाघमारेच्या माध्यमातून गोलंदाज तयार. विकी बोईरचा वेगवान चेंडू मात्र दिशाहीन चेंडू आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण वाशी टू काशी असं संबोधतो, गोलंदाज विकीला दंडित केलंय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 28 धावांवरती. नक्कीच सुरुवातीचा काळ आहे हा मेहनतीचा काळ आहे आणि त्यामुळे या जर काळामध्ये तुम्ही मेहनत घेतलात तर शांततेच्या काळात जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या काळामध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मेहनत करणं गरजेचं आहे. समोर खेळला बॉलरच्या डोक्यावरून सरळ बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू निघालाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. स्टेट ड्राईव्हचा एक नजाकत भरा दुर्मिळ फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय. चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईकचा फलंदाज अभिषेक. याच्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान आपण फुल टॉस बाबा परब मित्रमंडळाचा चौकार पाहिल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विकी भोईर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक टाकतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नसेल. चेंडू सरळ निर्धाव चेंडू ठरतोय, जातोय यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. मोठा सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. बाबा परब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित खासदार निलेश राणे चषक 2023. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू मात्र खेळला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय अक्षय पवार तोपर्यंत मात्र एक धाव. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावरती. समोर मात्र आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा डॉन ज्याला म्हटलं जातं, टेनिस क्रिकेटचा ज्याला गॉड म्हटलं जातं, कृष्णा सातपुते. संतोष पारकर कासारणे विरुद्ध रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. फायनलचा थरार, मेगा फायनल. तब्बल 3,50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. कोणता संघ मात्र या वर्षीचा विजेता संघ ठरणार? या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाऊन पूल करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू, सातत्यपूर्ण गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाजांनी. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी भेट दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पारितोषिकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं 5वं वर्ष. सातत्यानं एक नेतृत्व सन्माननीय बाबा परब आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या सर्वांच्या कल्पक नेतृत्वामध्ये साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. सध्या ही संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा. मेगा फायनलचा थरार, प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह आपण पाहतोय. मी नेहमी सांगितलं की गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रसन्न पाटील. हॅट्रिक बॉल, गोल्डन बॉल ऑफ द डे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मात्र पूर्ण करणार का गोलंदाज प्रसन्न पाटील. समोर मात्र आपण फलंदाज पाहतोय अभिषेक. यावेळी मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅक टू द बॉलर. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र खेळाडूच्या कामगिरीवरती आहेत. कोणता संघ 3,50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार? 5व्या पर्वाचा विजेता संघ कोणता होणार? कोणता संघ मालवणच्या या ऐतिहासिक टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवरती इतिहास घडवणार? स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय अभिषेक वेदला. मॅन फ्रॉम दिल्लीचा खेळाडू आहे. दिल्लीवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत ते बाजूला कृपया त्यांना विनंती आहे आपण थोडंसं मागे सरका. जसं सहकार्य आपण केलात अशा सहकार्याची अपेक्षा आहे. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पुन्हा एकदा तुम्ही लक्ष द्या. दिल्लीवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि ही खासियत आहे बाबा परब मित्रमंडळाची. संपूर्ण भारतातील खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. बॅटची कडा, मिळाला विकेट किपरचा सहारा. दिल्लीवरून आला असला अभिषेक तरी देखील त्याला बाद केलंय प्रसन्न पाटीलने आणि आपलं टॅलेंट सिद्ध केलंय. प्रसन्नाचं पुन्हा एकदा अजून विकेट आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक मिळालाय 14. सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय.
प्रतिनिधित्व करणारे दोन तगडे संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. कोण होणार आहे कोणावर भारी. ज्या पद्धतीने एक तलवार एका महिन्यामध्ये दोन तलवार एका महिन्यामध्ये राहू शकत नाही, ज्या पद्धतीने जंगलचे राजे दोन होऊ शकत नाही, जंगलचा राजा एकच होतो, त्या पद्धतीने ही स्पर्धा दोन संघ जिंकू शकणार नाही आहेत. जिंकणारा संघ एक आहे, जिंकायला तर दोघांना आहे. दोन्ही संघांना ही स्पर्धा जिंकायची आहे, मात्र एकाला हरावं लागणार आहे. कृपया मॅच थोडीशी फास्ट घ्या. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसन्न, आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वात यशस्वी गोलंदाज, हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज. 10 विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये घेतले आहेत आणि यावेळेला सुंदर फटका इनसाइड आउट. फलंदाज आपण पाहतोय आशिष मेहरुलच्या बॅट मधून आल्या मोठा ब्लास्ट. Trash can. तो बीच मैदान कप्तान है सीनातान आशीष मेहरुल इज ऑन स्ट्राइक, इज ऑन फायर. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसलाय आशिष मेहरुलच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार. फुलटॉस बाबा परब मित्रमंडळ षटकार. मधून आल्या ज्या पद्धतीने पॅव्हिलियन मधून सेट होऊन यावं अशा पद्धतीची फटकेबाजी आशीष मेहरुलची. ना सूरत देखी ना मुरत देखी, आशीष मेहरुल ने सिर्फ अपने टीम की जरूरत देखी आणि मेरिट के हिसाब से बल्लेबाजी मैदान के अंदर. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे सर्वेसर्वा भाई नरे आणि शैलेजी लोके साहेबांनी देखील बाबा परब मित्रमंडळाच्या या स्पर्धेला उत्कृष्ट आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं देखील कौतुक आहे. स्ट्रायकिंग इनला षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी आहे आशिष मेहरुलला आणि गोलंदाजी मार्कवरती सगळ्यात हायेस्ट विकेट टेकर प्रसन्न पाटील. यावेळेला समोरच्या दिशेने सीधी तीर की तरह निकल गई. गेंद दर्शक दीर्घा में चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि या चेंडूला आशिष मेहरुलने डिपॉझिट केले समोरच्या प्लॉट मध्ये. सांघिक 51 धावा. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ प्रथम बॅटिंग करत असताना सलग 3 षटकार. मेहरुलच्या सलग 3 षटकारांसाठी डिक्रूज मेंडोजा यांच्याकडून 3000 रुपयांचं चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करा. आम्ही तुमचा खेळ पाहण्यासाठी आलोय. कॅमेऱ्याच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर काही प्रेक्षक उभे आहेत. प्लीज कोऑपरेट यार. खाली बसा किंवा थोडंसं बाजूला सरका प्लीज. सागर परब यांच्याकडून 1000 रुपये आणि जॉमी ब्रिटो यांच्याकडून 1000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारासाठी. लागोपाठच्या 2 षटकारासाठी जॉमी ब्रिटो यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सागर परब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. चौकार षटकारांची आतिषबाजी आणि अक्षरशः पैशांचा पाऊस मात्र मैदानावरती या सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. तितकीच दर्जेदार फलंदाजी. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 51 धावा. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आपण मेगा स्क्रीनवरती पाहतोय. आमच्या या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय बाबाजी परब साहेब, त्याच पद्धतीने त्यांचे सर्व सहकारी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेहनत केली आहे आशिष मेहरुलने, संघर्ष केला आहे
या मॅच मध्ये आपण पाहिले 3 मोठे ब्लास्ट. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. यावेळेला नशीब बनवलंय. आशिष मेरुलने मोठे ब्लास्ट केले आहेत. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकलाय. मात्र दबावातून बाहेर येण्याची क्षमता असणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला त्याने आपले ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. स्वतः संघाचा संघनायक आपले या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय तुषारला. यावेळेला हाफ ट्रॅकर अंगद पाटीलचा अक्रॉस लाईनचा फटका. कृष्णा सातपुते बघा 6व्या षटकापर्यंत फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत त्याने धावा बनवल्या आहेत अवघ्या 6. किती जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील मोठं नाव आहे. बाउन्ससाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तसं पाहिलं तर एका बाजूनं कृष्णा सातपुते एक टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज, परंतु आशिषनं मात्र आज खऱ्या अर्थाने एका संघनायकाची भूमिका त्यानं दाखवून दिलंय. मी काय या संघाचा संघनायक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकाराने धावसंख्या 51 वरती पोहोचवली आहे. शेवटचं षटक टाकलं जातंय. ज्यावेळी टॉस झाला होता, बादल चौधरीनं ज्यावेळी विचारलं होतं अंगद पाटीलला कृष्णा सातपुतेचा आज संघामध्ये समावेश आहे, तर तितक्याच मोठ्या मनानं उत्तर दिलं होतं अंगद पाटीलनं. सरांबद्दल काय बोलायचं. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. परंतु आता मात्र आमने सामने. यस, 1 बाउन्स. 1 बाउन्स. गोलंदाजाला मात्र इशारा दिला गेलाय. चेतावणी वजा इशारा. अंगद पाटील प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक सरसेनापती गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा सातपुते तयार. फुल टॉस चेंडू फ्रंट फूट वरती आलाय. पद्धत आली ते दाखवलंय आणि चेंडूला पाठवलंय. मिड ऑफला क्लिअर केलंय आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय संजीवनी चौकार. बाबा परब ब्रँडेड चौकार कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून. मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र बॅटची कड घेतली. बॅक टू द बॉलर. एकच धाव असेल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या अब तक 56. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट आयोजनासाठी कलमड गावचे प्रथम नागरिक सरपंच संदीपजी मेस्त्री साहेबांनी देखील बाबा परब मित्रमंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्याच पद्धतीने माजी नगरसेवक बांधकाम सभापती नीरजजी घाडी साहेबांनी देखील बाबा परब मित्रमंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्या आहेत. बऱ्याचशा शुभेच्छा येत आहेत कारण इतकी प्रसिद्धी या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे खेळाडूंना मिळणार आहे. आणि मालवणचं नाव 192 देशांच्या पेक्षाही जास्त अर्थात 196 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून आपण केलंय. बाबा परब मित्रमंडळ खऱ्या अर्थाने तुम्हाला आमच्या कॉम्बॉक्समधून सलाम आहे. इतक्या मोठ्या रकमेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा भरवण्याचा पराक्रम बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून. यावेळेला सुंदर फटका आपण पाहिलाय. अप्पर कटचा वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळलाय. चेंडूला पाठवलाय. डीप कोर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय संजीवनी चौकार. पाच षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र या फलंदाजाच्या नावावरती. क्षमा असावी, चौकार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसलाय. चौकारानंतर आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यामध्ये आपण पाहिलंय 4 षटकार आणि 1 चौकार. 28 धावांची तडाखेबंद खेळी. आशिष मेरुल स्ट्रायकिंग एंडला तयार.
अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहिली धावच्या प्रयत्न बनवले क्षेत्ररक्षकावर दबाव टाकलाय दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं निघाले आहेत आणि झटपट वेगाने 2 धावांची लहर तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण राहणार आहे आणि संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला आशिष मेहरुल कॉमेंट्री बॉक्स कडे या. आशिष मेहरुल. 69 धावांची आवश्यकता. या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल बाबा परब आणि त्यांच्या मित्रमंडळाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आम्ही सांगणार मेंडोसा आणि विनायक परब यांच्याकडून 1000 असे एकूण टोटल 4000 रुपयांचं पारितोषिक. सहा चेंडूमध्ये 30 धावांची दर्जेदार खेळी ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार अनेक चौकार. काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फेडणारी नेत्रदीपक खेळी मात्र या मैदानावरती साकारली आहे. अगदी शेवटी संधी मिळाली परंतु एक संघनायक काय असतो ते आज मात्र आशिषनं दाखवून दिलंय. एक दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन. 68 धावा बनवलेत आणि 69 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. बाबा परब या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांचा आपण सत्कार केलात पण खास केरवड्यावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहे दोस्ती ग्रुप केरवडे आणि दोस्ती ग्रुप केरवडे आपला सत्कार करू इच्छितात. मी विनंती करतो दोस्ती ग्रुप केरवडेचे उपसरपंच अर्जुन परब त्यांच्या समेत प्रकाश ठाकूर अभि केरवडेकर त्याचप्रमाणे सगुण धुरी 68 धावा बनवले भवेश आणि 69 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 69 धावांची किंमत आहे तब्बल 3,50,000 रुपये. म्हणजे या सामन्यातली एक धाव जवळपास 5,072 रुपयाची एक धाव असणार आहे. भावेश धुरी कृष्णा परब भावेश परब अभि केरवडेकर प्रकाश ठाकूर अर्जुन परब दोस्ती ग्रुप केरवडे सन्मान करतायत बाबा परब यांचा. बाबा परब या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेच्या निमित्तानं गेली
बक्षीसाठी 2000 आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक स्पर्धा. संतोष पारकर कासारडे संघ टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचा निर्णय आणि बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर आशिष मेहरुल 6 चेंडू 30 धावा, षटकार 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 चौकार आणि षटकार आणि आशिष मेहरुल कॅप्टनचे 30 रन याच्या जोरावर संतोष पारकर कासारडे संघ फायटिंग टोटल 68 रन्सांची. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ खुशीत गाजरा खाणारो संघ आणि ऐन मोक्याच्या क्षणी मैदानावर आशिष मेहरुलच्या नावाचा वादळ. टॉपीकडून 500 रुपयांचा बक्षीस जमा झालेला असा. सगळीच बक्षिसा जमा झालेली असत. यवाराक यवार साळगावचे पवार. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ जो संघ अगदी खुश होतो कारण 3-33 अशी थोडीशी नाजूक अवस्था, पण त्यानंतर मैदानावर घोंगावला वादळ आशिष मेहरुल नावाचा. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघानं बऱ्यापैकी प्लॅनिंग केला कृष्णा सातपुते सरांसाठी, पण मैदानावर असा घडला. अभ्यास केलो विज्ञानाचो आणि पेपर इलो गणिताचो. कृष्णा सातपुते सरांचा अभ्यास केलो आणि समोर उभं राहिलो आशिष मेहरुल. सगळ्यांनी बक्षिसा लावली कृष्णा सातपुते सरांसाठी, पण आतषबाजी केली आशिष मेहरुलने. आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी कामगिरी आशिष मेहरुलची. त्यानंतर 69 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. किरण पवार मॅन फ्रॉम सावले पनवेल रायगड स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि रजत मुंडे मॅन विथ गोल्डन आर्म यापूर्वीच्या सामन्यात बहारदार कामगिरी करून आपल्या संघात ज्यांनी अंतिम फेरीचे दरवाजे उघडून दिले तो रजत मुंडे. मॅन फ्रॉम चांभारली रजत मुंडे स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी करणारो खेळाडू. पहिलो चेंडू संघाचो कर्णधार आशिष मेहरुलचो बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनच्या दिशेन 1 रनचा निशी. किरण निर्धाव चेंडू निशी. सामन्याची सुरुवात इनिंगची सुरुवात धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. किरण पवार मॅन फ्रॉम सावले पनवेल रायगड रायगड प्रीमियर लीगची कार मॅन ऑफ द सिरीजची ज्या खेळाडूच्या नावावर तो किरण पवार स्ट्रायकर एंडवर 69 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान. यावेळी सबमरीन डिलिव्हरी टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलो. सुप्रसिद्ध इंग्लिश समालोचक हरीश पंड्या सरांच्या भाषेत सबमरीन डिलिव्हरी मालवणी भाषेतलो सरपाटी चेंडू. पहिला षटक बाबा परब मॅजिकल पॉवर प्ले. ज्याप्रमाणे बाबा परब सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चमत्कार करून दाखवलो अगदी तसोच चमत्कार अपेक्षित या षटकात. तिसरो चेंडू इनसाइड आउट फटको मिड ऑफला क्लिअर करून कव्हर सीमारेषेच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार चौकार चौकार. रन्सांची गरज. चौथो चेंडू घेऊन आशिष मेहरुल संघाचो सेनापती नायक कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खोलवा टप्प्याचा चेंडू सेम बॉल सेम शॉट रिझल्ट सेम असतलो काय. यस सलग दुसरो चौकार. धाव संख्या 8 रन्सावर. डीजे
आगळं वेगळं पारितोषिक आपण यावर्षी पाहतोय. फायनल जिंकणाऱ्या संघातील 11 खेळाडूंना जगदीश गावकर यांच्याकडून एक हापूस आंब्याची पेटी, 2 डझन हापूस आंब्याची पेटी. खऱ्या अर्थानं आजपासूनच अक्षय तृतीयेचा दिवस, म्हणजे आजपासूनच आपण आंबे खायला सुरू करतो. आणि एक आगळं वेगळं पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू बादल सर. इर्शाद भाई, हे 2 डझन आंबे म्हणजे सध्याच्या घडी 2000 रुपये असतात ते अस्सल हापूसचे आंबे. आणि मैदानावर मात्र सलग 2 चौकारांची आतषबाजी केल्यानंतर किरण पवार बॅक टू द पॅव्हेलियन. दिमागदार सुरुवात तर किरणने केली, पण लागोपाठ तिसरा षटकार मारण्याच्या नादात किरण करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. मिस्टर क्लास थॉमस डायस, मॅन फ्रॉम दहिसर मुंबई, मूळ गोवा तेरेखोल. 8 महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परत एकदा मैदानाच्या दिशेने जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया थॉमस डायसचा. 10PL दुबई, आनंदवाडी, पुणे अशा मोठ्या स्पर्धांचा उत्कृष्ट फलंदाज. आणि त्याचबरोबर सांगेम प्रीमियर लीग, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, हनन प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज थॉमस डायस, मिस्टर क्लास. धाव संख्या 5 चेंडू 8 रन्सावर, 69 पाठलाग. आशिष मेहरुलचा शेवटचा चेंडू, हलकेच ड्राईव्ह केलो चेंडू पॉइंटच्या दिशेने. निखिल परब, मॅन फ्रॉम चौके, येता फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रनचा निशी. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. धाव संख्या 9 रन्सावर. हापूस आंब्याची किंमत जवळपास आजच्या घडीला 2000 आहे. आणि या सामन्यात 2 डझन ज्यावेळी धावा बनतील त्या धावा 1,20,000 रुपयाच्या असतील. म्हणजे प्रत्येक धाव जवळपास 5000 रुपयाची एक धाव आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मैदानावर दिसणारो खेळाडू थॉमस डायस, ज्याचा कौतुक आपण ऐकला. आणि ह्यो हिऱ्यासारखो खेळाडू असा श्याम सर. कशासाठी हिऱ्यासारखो माहिती आहे? दहिसर मुंबई ह्यो प्रदेश पहिल्यांदा हस्त उद्योगासाठी ओळखले जायचो. मध्यंतरीच्या काही काळात हिऱ्यांका पॉलिश करण्यासाठी ओळखले जायचो. आणि हिऱ्यांका पॉलिश करणाऱ्या प्रदेशातलो खेळाडू हिऱ्यासारखो असतलो ह्याच्यात नवल वाटाक नको. आणि तो जर कोकणातलो असलो तर आणखीच नवल वाटाक नको. मूळ गोवा तेरेखोल, तेरेखोलमध्ये सुद्धा एक किल्लो अशा किल्ल्याच्या प्रदेशातलो हे खेळाडू थॉमस डायस. मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले आणि बॉलिंग मार्कवर इरफान मलिक, मॅन फ्रॉम झारखंड. थॉमस डायसची वाटचाल जर तुम्ही बघितलात तर अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळोच प्रकार असा लकवा अंडरआर्म. श्याम सर, ह्या नावच मी पहिला ऐकलंय. लकवा अंडरआर्मचा ह्यो खेळाडू थॉमस डायस सध्याच्या घडीक दुबई सुद्धा ज्यांनी गाजवली. हनन प्रीमियर लीग, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, गोमंतक भूमीची सगळ्यात मोठी प्रीमियर लीग, सांगेम प्रीमियर अशा मोठ्या स्पर्धांचा ह्यो मॅन ऑफ द सिरीज. आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन रजत मुंडे. बाबा परब मित्रमंडळाच्या या वर्षीच्या सीझन मध्ये दुसरी 50 ज्या खेळाडून केली तो रजत मुंडे. धाव संख्या 9. आखूड टप्प्याच्या चेंडूवर ही दुसरी सफलता. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. मुस्क्या बन अनपानी बन. थॉमस डायस बाद.
2023 का अंतिम मुकाबला। तमाम दर्शक यहां पर आए हुए हैं, भारी मात्रा में आए हुए तमाम दर्शकों का फिर एक बार मैं श्याम वाक्कर प्यार भरे दिल से स्वागत करता हूं। बड़ा मुकाबला है, अंतिम मुकाबला है, कौन सी टीम जीतेगी और 2023 के ट्रॉफी के ऊपर किनका नाम लिखा जाएगा, किस टीम का नाम लिखा जाएगा। थॉमस डायस के बारे में बादल चौधरी ने बड़ी बड़ी बातें कही, बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव खाते, ऐसा कुछ देखने को मिलता हुआ। थॉमस डायस बैक टू द पैविलियन, नए बल्लेबाज करण मोरे, छोटा पटाखा बड़ा धमाका। करण मोरे मॅन फ्रॉम पालघर, लेदर क्रिकेटमध्ये गोमंतक गोवा मुंबईच्या भूमीवर ए डिव्हिजन पर्यंत खेळलेलो खेळाडू आणि 1 ऑगस्ट 2014 महाराष्ट्रातलो 36वं जिल्हो पालघर ह्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राच्या 36व्या जिल्ह्याचो ह्यो खेळाडू, पालघरचो खेळाडू करण मोरे, छोटा पटाका बडा धमाका। दरम्यान एक पारितोषिक येते आमचे सहकारी समालोचक अमोल जमदाडे यांच्यासाठी विद्या नकाशे कासारडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याजवळ जमा झालेलं आहे। अभिनंदन अमोल, धन्यवाद विद्या नकाशे। धाव संख्या स्थिरावली 9 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 चेंडू 60 रन्सांची गरज। बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। पिछले सेमीफाइनल के मुकाबले में एक ओवर ऐसा डाला था, पूरा मेडन ओवर था मेरे ख्याल से, लेकिन एक गलती विकेटकीपर के हाथों से हुई और एक रन आया और हैट्रिक भी वहां पर मुकम्मल कर सकते थे, थोड़े से नाकामयाब रहे, लेकिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया। अभी भी मैदान के अंदर जो गेंदबाजी कर रहे हैं, गेंदबाज का नाम इरफान मलिक, मैन फ्रॉम झारखंड। क्षमा, आज इरफान मलिक येताना कोणाचा तोंड बघून इलो, येताना कोणाची हात मिळवणी करून इलो, विचार पडलो इरफानच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य, म्हणजे मालवणी त्याच्यापर्यंत पोचली। जी हाँ, आपने जो बात छेड़ी शायद उनको समझ में आई। जाताना त्याका भेटी आणि इचार्या या बघा परत एकदा मॅन विथ गोल्डन आर्म इरफान मलिक, मॅन फ्रॉम झारखंड, मैदानावर कमाल करताना भारतातल्या 28व्या राज्याचा ह्यो खेळाडू। 15 नोव्हेंबर 2000 साली ज्या राज्याची निर्मिती, त्या झारखंडचा खेळाडू मालवण मध्ये येऊन कमाल करताना। करण मोरे आए और करण मोरे गए। और दोस्तों, अगर इरफान की गेंदबाजी मालवण के इस टॉप वाला बोर्डिंग मैदान के ऊपर पसंद आई होगी तो तालियां बजनी चाहिए। पराडकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। प्रथमेश पवार मैदानात पावला टाकताना, मॅन फ्रॉम मुंबई शिवडी, मूळ चिपळूण सावर्ड्याचा ह्यो खेळाडू, जो नाना के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। पण आज श्यामा सर मैदानावर हा अपेक्षित असतलो, कारण पहिले 3 जण नाना करूनच परातले। समोरचे प्रेक्षक, व्यासपीठाच्या समोरचे प्रेक्षक या बाजूला, थोडंसं बाजूला व्हायचे। समोरचे प्रेक्षक थोडंसं सहकार्य करा या बाजूचे। ये जो रिक्वेस्ट कर रहे, धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद। विनंती करतायत त्याचा मान द्या, त्याला सन्मान द्या प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना। प्रथमेश पवार, पहिलो चेंडू प्रथमेशसाठी आखूड टप्प्याचो, शॉर्ट अंपुलचो फटको मिड विकेटच्या दिशेने 1 रन आणि बऱ्याच कालावधीनंतर धाव संख्या 10 रन्सावर। इतनी कंजूसी गेंदबाजी कभी पहले नहीं देखी थी इस पूरी सीरीज में, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी। पिछले मैच की अगर बात की जाए तो 2 ओवर में सिर्फ रन दिए थे 5, अब इस बार देखेगा 5 गेंदे डाली है, रन दिया है सिर्फ 1 और 2 सफलताएं हासिल की। कितनी कंजूसी गेंदबाजी, इतनी भी कोई कंजूसी गेंदबाजी करता है क्या? काय सांगतले श्यामा, काय बोलतले याच्या समोर अमोल जमदाडे सर सांगतले, मागच्या मॅचचा जर सन्माननीय इतिहास सांगायचो झालो, ताटात इला राजेशजी पण पारकर तोंडात साहेब, नाही इला, पण इरफानने आतड्यात फटाका व्यापारी राजेश पारकर साहेब मध्ये। यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक। बागबान जैसे बात कर रहे हैं जैसे मुझे अजय शिंदे जी की याद आ रही है। पहिल्यांदा ओपनिंग साठी जो उतारलो, पण पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडवर फटको तर एकदम सुंदर असा, पण फिल्डर चेंडूच्या खाली रजत मुंडे, मागच्या सामन्याचा हिरो, या सामन्यात 0
कमेंटेटर भी है कासारडे के। आज लगता है मालवण के बोर्डिंग ग्राउंड मैदान के ऊपर कासारडे कासारडे और कासारडे ही लिखा हुआ है। एक बार ऐसा था, हम लोग जब गए थे कासारडे में तो अंपायर मालवण के थे, कमेंटेटर मालवण के थे, स्कोरर मालवण के थे और टीम जो जीती थी फाइनल की वो भी मालवण की ही थी। आणि आज उलटा हो गया है। पण कासारड्याचे लोक लय दिलदार असत. मग अशी माझ्यासाठी बक्षिसीला 500 रुपयांचा कासारडेकडसून जय हनुमान कला क्रीडा मंडळाकडसून कित्या आजच्या दिवसात मी जवळपास 100 नावा घेतलंय, पण जय हनुमान कला क्रीडा मंडळाचं नाव घेतला म्हणान मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा बक्षिसीला माका माहिती असला तर पहिल्या दिवसापासून गजर केलं असतंय. पण धन्यवाद कासारडे जय हनुमान कला क्रीडा मंडळ, ज्या मंडळाचा एक स्वतःचा टायटल सॉन्ग. पण आज मैदानावर कोणासाठी टायटल सॉन्ग आणि कोणासाठी भैरवी. आशिष मेहरुलचो चेंडू फटको मोठो डायरेक्ट चंद्रार, बॅटर तो षटकार आणि बॉलर गबगार. बादल ची एक छोटीशी वाडी मुंबई शिवडी, त्या मुंबई शिवडीचो खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि मालवणात जसो किल्लो असा तसो शिवडीमध्ये सुद्धा 1770 सालापासून किल्लो. तो किल्लो लढवताना प्रथमेश पवार सलग दुसरो षटकार डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट शिवडीच्या किल्ल्यार. जो पहाड़ों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं। मालिकावीर आणि बेस्ट विकेट कीपरचा बहुमान मिळालो तो प्रथमेश पवार. जी हाँ, धुआंधार बल्लेबाजी करते हुए बैक टू बैक यहाँ पर 2 सिक्सर देखने को मिलते हुए, रन यहाँ पर बहते हुए 22 रनों के ऊपर 4 विकेट गिरने के बाद 69 रनों का पीछा करते हुए सन्माननीय राजू बिडिये आणि राजेश पारकर मिठाईवाले यांच्याकडून मालवणी समालोचनासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक राजू बिडिये साहेब आणि राजेश पारकर साहेब मनपूर्वक तुमचे आभार. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. आज राजू लागोपाठ श्याम सर आणखी एक संधी, पुढच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 1000 रुपये अर्थात सविता निवास संतोष परब आणि मोहन वराडकर एक षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावरती जमा करा. 3 षटकारांची आतषबाजी. पण आशिष मेहरुल समोर असा. आशिषला माहिती होता सलग 3 षटकार आपण मारलेले असत, दुसऱ्यान मारले तर त्याचा महत्व कमी होताला. आशिष मेहरुलने सगळी ताकद लावली. खोलवर टप्प्याचा चेंडू अपस्टंपच्या थोडंसं बाहेर आणि त्यानंतर विकेट किपरच्या दिशेन पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू, पडसार चेंडू, निर्धाव चेंडू, मेडन चेंडू. खूबसूरत शॉट है ये, बेहतरीन बेमिसाल टाइमिंग और गेम देखते न देखते चूम अंतर 4 रनों के लिए। जो टाइमिंग है देखिएगा, बहुत ही बेमिसाल टाइमिंग, नजाकत और ताकत सब इसमें था और खूबसूरत 4 रन यहां पर हासिल करते हुए डीप कवर के क्षेत्र में। इस बार ऑफ स्टंप के इतनी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, एक्स्ट्रा रन मिलेगा। एक्स्ट्रा रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन, 4 विकेट गिरने के बाद 69 रनों का पीछा करते हुए नाना काहीतरी ठरवून इल्लो असा. ह्यो वाईट चेंडू त्यांनी सोडून दिलो, पण यापूर्वीचा चेंडू वाईट ठरलो असतो तो मात्र पिटळ घेऊन त्यांनी मारल्यान पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. यावेळी स्टिअर केलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेन, थोडीशी ढिलाई फिल्डरची झाली आणि ज्या चेंडूवर 1 रन मिळालो असतो तो चेंडू चौकारासाठी गेलो. चौकारांची धाव संख्या 31 रनसावर. ना मुन्ना ना, चुकीला माफी नहीं. 4 रन यहां पर मिलते हुए गलती की फील्डर ने और इसका नतीजा भुगतना पड़ा. 4 रन स्कोर बुक में ऐड होते हुए स्कोर बढ़ता हुआ 4 विकेट गिरने के बाद 31 रन, 69 रनों का पीछा करते हुए आता मात्र प्रथमेश पवार मैदानावर आग खाऊन इंगळे ओकताना. शेवटचा चेंडू असतलो, धाव संख्या 19 चेंडू 38 रन्सांची गरज. यावेळी बॅकफुट पंच, थोडस मागे गेलो, रन आउट करण्याची संधी होती, जीवदान मिळाला प्रथमेशला.
आशिष मेहरुल नाराज असा, कारण ज्या चेंडूवर प्रथमेशला माघारी पाठवण्याची संधी त्या चेंडूवर थोडीशी ढिलाई. एका रनचानीशी 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या 32 रन्सावर 32. 18 चेंडू 37 रन्सांची गरज. प्रथमेश पवार, श्याम सर, ज्या प्रथमेश पवारला बघितल्यानंतर क्लाइव्ह लॉइड, अनिल कुंबळे, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, डॅनियल व्हेटोरी या जगप्रसिद्ध खेळाडूंची आठवण येता. कारण काय, हे सुद्धा सगळे प्रथमेश पवार सारखे चष्मीस होते. और कमेंट्री बॉक्स में बादल चौधरी और श्याम वक्कर, ये भी चश्मे वाले हैं. 18 गेंदे बची है, जीतने के लिए 37 रन चाहिए. 18 गेंदे 37 रन. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. कई सालों से मैं प्रथमेश पवार को देखते आ रहा हूं, लेकिन जो बल्लेबाजी कई साल पहले देखता था, वही बल्लेबाजी आज भी मालवण के टोपवाला बोर्डिंग मैदान के ऊपर देखने को मिलती हुई. श्याम सर, पर अब फिर से एक बार जैक्सन लुद्रिक देवबाग, इनकी ओर से लगातार 3 छक्के अगर बल्लेबाज लगाता है तो 2000 रुपए का इनाम. 18 चेंडू 37 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर मॅन विथ गोल्डन आर्म इरफान मलिक, स्ट्रायकर यांच्या दिशेन. 18 चेंडूत 37 धावांची गरज असताना प्रथमेश पवार आणि नॉन स्ट्रायकर एंडवर ऋतिक पाटील. 18 चेंडू 37 धावांची गरज. सलग दुसऱ्या वर्षी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ चषक जिंकतलो की आमच्या लाडक्या कासार्डे गावामध्ये ह्यो चषक जाऊन यंदा पोहोचतलो. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. 1 रन फक्त मिळतलो. रुबी कट किंवा चायना कट, जा तुमका आवडात त्या फटक्याचा ना ह्या नावाचा. चायना कट आणि चायना बादल सर, एक मिनिट. बीजेपी तालुकाध्यक्ष सन्माननीय धोनी चिंतरकर यांच्याकडून या षटकामध्ये जर इरफाननं 2 विकेट घेतल्या तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आज इरफानची गोलंदाजी इतकी चांगली आहे कारण त्यानं आज सकाळी रमजान ईदची नमाज मालवणच्या भूमीमध्ये पडलेली आहे. हा योग योगायोग आहे त्याच्यासाठी. अगदी बरोबर. आज कोणाक अक्षय तृतीया पावली, कोणाक शिवजयंती पावली, कोणाक परशुराम जयंती पावली. इरफान मलिकला मात्र रमजान ईद पावली. रमजान ईद सगळ्यांका, मुस्लिम बांधवांका सुद्धा रमजानचे परत एकदा शुभेच्छा. 17 चेंडू 36 धावांची गरज. रिक्वायर्ड 36 फ्रॉम 17. यावेळी आखो टप्प्याच्या चेंडूवर एक मोठो फटको. हावको रावकांडो कुमयो घुडुम म्हातारी डायरेक्ट चंद्रार षटकार. बघतात आपण फटको अतिशय सुंदर. वय वर्ष फक्त 22. ऋतांशु पाटील, मॅन फ्रॉम वडवली ठाणे. ऋतिक पाटील, माफ करा, ऋतिक पाटील सायकर एंडवर वडवली ठाण्याचो 22 वर्षाचो युवा खेळाडू. या दरम्यान इरफानची वापसी. वेगवान चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. 4थ्या षटकाचो खेळ. धावसंख्या स्थिरावलेली 39-39. राजेजी पारकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. सर्वांनाच आता उत्सुकता लागली. द्राक्षाची बाग लावले, घड लागायला सुरुवात झालेली आहे. 15 गेंदे और 30 रन चाहिए इस मैच को अब जीतने के लिए. इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, फ्लैश करना चाहते थे, चकमक आ गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने. 14 चेंडू 30 धावांची गरज. इरफान मलिक. सामनो रंगलेलो संतोष पारकर कासार्डे विरुद्ध रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे 2 मालक एकमेकांच्या समोर. रोहित बोवलेकर आणि संतोषजी पारकर. यावेळी अलॉंग विथ द कार्पेट अशा प्रकारचा फटको. मालवणीतलो सरपाटी फटको मिड ऑफच्या दिशेन. 1 रनचानीची धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या 40 रनसावर. पाटलाग 69 रनसांचो. 29 धावा 13 चेंडू. रिक्वायर्ड 29 फ्रॉम 13. अभी भी पूरे चांस है यहाँ पर रोहित स्पोर्ट्स 11 वेंगुर्ला को. और पिछले साल उन्होंने चैंपियनशिप यहाँ पर हासिल की थी
ऑफ स्टंप के बाहर गेंद को फ्लैश किया, फिर एक बार गेंद जाना बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में और आसानी के साथ 1 रन पूरा किया। एका रनचा निशी चौथ्या षटकाचा खेळ समाप्त। महाअंतिम सामन्यात 69 पाठलाग, 12 चेंडू, 28 धावांची गरज। लागोपाठच्या 3 षटकारासाठी राजेशजी पारकर यांच्याकडून 2000 तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। लागोपाठच्या 3 षटकारासाठी सविता निवास, संतोष परब आणि मोहन वराडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। जॅक्सन लुद्रिक देवबाग यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक। स्क्रीनवर दिसणारी छबी गेली 5 वर्ष सातत्याने या सुंदर स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केला, बाबा परब आणि त्यांचे सगळे सहकारी। बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक स्पर्धा 2023 5व्या पर्वाची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेत गेल्या वर्षी रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघान महालक्ष्मी देवबाग संघाचा पराभव करून स्पर्धा जिंकली। गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज होतो करण मोरे, बेस्ट बॅटर होतो प्रथमेश पवार, बेस्ट बॉलर होतो विजा पावले, फायनल मॅन ऑफ द मॅच होतो प्रज्योत अंबिरे। या वर्षी सुद्धा प्रथमेश पवार गेल्या वर्षीचा फॉर्म परत एकदा मालवण बोर्डिंग मैदानावर दाखवताना 12 चेंडू 28 धाबांची गरज, रिक्वायर्ड 28 फ्रॉम 12। समोरचे प्रेक्षक थोडंसं आणखी काळजी घ्या, आपण सहकार्य केले आतापर्यंत या स्पर्धेसाठी। थोडंसं आपण या बाजूचे कॅमेऱ्याच्या बाजूचे थोडे प्रेक्षक आणि या बाजूचे थोडंसं आपण बाजूला व्हायचंय, थोडंसं खाली बसून घेतलं तरी चालेल। या सामन्याचा आनंद आपल्यासाठीच आहे। अभी आणि 12 गेंदे और 28 रन चाहिए मैच को जीतने के लिए। अभी भी 50-50 चांसेस है दोनों टीम के लिए। और अब ये देखना होगा कि खड़ी निश्चित रूप से कड़ी कसौटी यहाँ पर रहेगी बल्लेबाज और बॉलर्स की। और अक्सर यही कहा जाता है क्रिकेट में, जब कोई भी मेगा फाइनल हो तो बेस्ट वर्सेस बेस्ट रहा करता है, और यही हुआ इस प्रतियोगिता में। पारकर कासाड़ा 11 की जो टीम है, बहुत ही उन्होंने अच्छा खासा प्रदर्शन किया था सेमीफाइनल में और परास्त किया था। और उसके बाद रोहित स्पोर्ट्स क्लब वेंगुर्ला, ये भी एक नामचीन टीम है, इन्होंने भी इस प्रतियोगिता में बहुत ही शानदार प्रदर्शन करते हुए अब ये देखना होगा कि 12 गेंदे में किस तरह से बल्लेबाज करते हैं। 12 चेंडू 28 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर अमरेश यादव, मॅन फ्रॉम मुंब्रा। ज्याप्रमाणे कोलकाता संघ काली देवीचा आशीर्वाद घेऊन मैदानावर इलो, मुंब्राचे खेळाडू मुंब्रा देवीचा आशीर्वाद घेऊन कल्याण किल्ल्याची राखण चौकी असा म्हटलं जातं मुंब्रा या परिसरात, ज्या परिसरात जहाज बांधणी ह्यो मोठा उद्योग। आज अमरेश यादव आपल्या संघाचा जहाज विजयाच्या किनाऱ्याक लावण्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर। पहिलो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, एका रनचा निशी, धाव संख्या 42 42 रन। और अब ये देखना होगा कि यहाँ पर रन तो अभी चाहिए 14 के आसपास प्रति ओवर रन चाहिए, लेकिन अब सूझबूझ के साथ यहाँ पर बल्लेबाजी करने के बल्लेबाज को अगर कोई लूज गेंद मिलेगी तो निश्चित रूप से कड़ा प्रहार करना चाहिए, और अगर कोई अच्छी खासी गेंद मिलती है तो सिंगल डबल लेके स्ट्राइक को रोटेट निश्चित रूप से करना चाहिए। बागायतकर सर, कासारडेवाल्यांका वाटतं कासारडे जिंकाचा, वेंगुर्लेवाल्यांका वाटतं वेंगुर्ला जिंकाचा। माका विचारलं तर सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची। म्हणजे थोडक्यात काय, कोणाची पेट्टा दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी। 11 चेंडू 27 धावा। चेंज ऑफ पेसचो चेंडू फरकटलो, दिशा चुकली, दुर्दशा झाली। पंचांनी चेंडू ठरवलो वाईड, पंचांचे दोनही हात समांतर आणि चेंडू ठरलो अवांतर। आजच्या दिवसात 1,46,000 लोकांनी या स्पर्धेक भेट दिली आणि सध्याच्या घडीक 7,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले। www.tenniscricket.in गौरव सावंत, संतोष नाणेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार ही स्पर्धा लोकल टू ग्लोबल करण्यासाठी। 11 चेंडू 26 धावा। इस बीच लॉफ्ट किया इस मरतबा, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गया डीप, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बादल षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावरती जमा करतोय फलंदाज ऋतिक पाटील। राजेश पारकर यांच्याकडून असणार हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं पारितोषिक। भूषण मेस्त्री याच्यासाठी कौशल वस्त यांच्याकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऋतिक पाटील 5 चेंडू 13 धावा. प्रथमेश पवार 10 चेंडू 25 धावा. उरलेल्या 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज. धावसंख्या 49. 4 गड्यांच्या मोबदल्यात 49 फॉर 4. रिक्वायर्ड 20 फ्रॉम जस्ट 10. बॉलिंग मार्कवर अमरीश यादव, मॅन फ्रॉम मुंब्रा. अमरीश देवांचो देव, देवाधिदेव, इंद्रदेवाचं नाव म्हणजे अमरीश. आज या मैदानावर अमरीश या मैदानाचा राजा ठरतलो का. मनगटी फटको मिनी हेलिकॉप्टरचे का म्हटलं जाता. मिड विकेटच्या दिशेने 1 रन आणि 1 रनचा निशी. 50 धावा पूर्ण. 50 अप. रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा अर्धशतक फलकावर. 9 चेंडू 19 धावांची गरज. थोडीशी बातचीत. संघाचा कर्णधार आशिष मेहरुल आणि गोलंदाज अमरीश यादव या दोघांच्या दरम्यान. स्ट्रायकर यांच्या दिशेने नाना करते प्यार हो गया. नाना प्रथमेश पवार. मैदानावर मात्र हा अशी कामगिरी. यावेळी फाईन लेगच्या कपळावरसून 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकारांची धावसंख्या 54 रन्सावर. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. अतिशय सुंदर दर्जेदार पंचगिरी करणारे आमचे 5 पंच, मालवणचे पंचपुत्र आणि मालवणचे पंचपुत्र सुद्धा. इस बीच अब तैयार अमरीश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बीच ऑफ के बाद लिफ्ट किया मिड विकेट के ऊपर से. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. जब गेंद को खेला था तभी उसी गेंद के ऊपर मोहर लग गया था. सिर्फ फील्डर्स को बॉल आलं. या षटकारासाठी राजेश पारकर फटाका व्यापारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रथमेशसाठी. प्रथमेश पवार जबरदस्त कामगिरी. मॅन फ्रॉम मुंबई शिवडी, मूळ चिपळूण सावर्डा. आज शिवडीवाल्यांका सुद्धा अभिमान वाटतलो प्रथमेश पवारचो आणि चिपळूणच्या सावर्डावाल्यांका सुद्धा अभिमान वाटतलो प्रथमेश पवारचो. 7 चेंडू 9 धावा. अमरीश यादव बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. हलकेच अपील. शेवटच्या षटकाचो खेळ शिल्लक. 9 धावांची गरज. बादल सर बॉल टू रन. 6 चेंडू 9 धावा. 6 गेंदे और 9 रन चाहिए. और बादल कल मैं विजय जोई से मैं चर्चा कर रहा था तो नाना नाइक के बारे में वो मुझे बता रहे थे कि स्टाइलिश बैट्समैन है और समय पड़ने पर वो हार्ड हिटिंग भी आसानी के साथ करते हैं. स्टायलिश तर असा त्याचा राहणं सुद्धा स्टायलिश, त्याचा वागणं सुद्धा स्टायलिश. गेल्या वर्षी सुद्धा प्रथमेश पवारने ही स्पर्धा गाजवली आणि या वर्षी सुद्धा रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या वतीने तो स्पर्धा गाजवताना. स्ट्रायकर यांच्या दिशेने ऋतिक पाटील 6 चेंडू 14 धावा आणि शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर संतोष पारकर कासार्डे संघाच्या वतीने.
अभिषेक वेद मॅन फ्रॉम नायगाव मुंबई. मंदार केनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेश पवार यांच्यासाठी षटकार मारल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी राजेश पारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेश राणे साहेब चषक स्पर्धा महाअंतिम सामनो. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ जिंकतलो. संतोष पारकर कासारडे संघ जिंकतलो की सुपर ओव्हर बघूक मिळतली. शेवटची ओव्हर. पहिलो चेंडू बॉलरच्या कपळावर सोन षटकार मुसक्या बाद. बघा किती सुंदर. काळबादेवी डीजे कडसून ऋतिक पाटील चो तिसरो षटकार. मालवणीत सांगायचा तर रणटुळाची कंटुळा. सध्याच्या घडीक रणटुळाची कंटुळा ह्यो मालवणी शब्द असान सुद्धा बऱ्याच जणांका त्याचो अर्थ सांगाक जमाचो नाही. हापूस आंब्याच्या कलमावर झाडावर उंचावर जेव्हा पिवळो धम्मक हापूसचो पिकलेलो आंबो दिसता तेव्हा त्याका मालवणी भाषेत रणटुळाची कंटुळा म्हटली जातात. अशी 3 रणटुळाची कंटुळा ऋतिक पाटीलची. बादल सर, षटकारासाठी अक्षय कदम यांच्याकडून 1 शिटी असणार आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. षटकारानंतर वापसी गोलंदाजाची. राजेश पारकर यांच्याकडून श्याम वाकर साहेबांच्या सुमधुर हिंदी समालोचनासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद राजेशजी पारकर. अभिनंदन श्याम वाकर. 4 चेंडू 3 रन्सांची गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. ऋतिक पाटील एक अस्तित्वात नसलेलो रन सोडण्याच्या नादात धाबा 2 तंबूच्या दिशेन. गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कप्तान मेलो. होऱ्याची माती होऱ्याक मेल्लो पैसो सोऱ्याक. काम नाही धाम आणि नुसतो अंगा घाम. तुमच्या धंद्यात मिळांदे. समोरचे प्रेक्षक थोडंसं बाजूला व्हायचं आहे. समोरचे प्रेक्षक थोडंसं सहकार्य करा. 2 चेंडूचा पुढचा उर्वरित खेळ बाकी असेल. आपण थोडंसं सहकार्य करा. आतापर्यंत आपण या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. थोडंसं खाली बसून घ्यायचं समोरचे प्रेक्षक. हाय व्होल्टेज ड्रामा. 3 चेंडू 3 धावा. यवाराक यवार साळगावचे पवार. स्ट्रायकर यांच्या दिशेन प्रथमेश पवार. नॉन स्ट्रायकर एंडवर अक्षय पवार. सगळीकडेच बक्षात थंय सगळे पवार. बॉलिंग मार्कवर अभिषेक वेद. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सुद्धा एक पवार किती भारी असत ते तुमका माहिती. मैदानावर असे 2 पवार असत. पॉइंटच्या दिशेने तटवलेलो चेंडू. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो. प्रथमेश पवार आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादात अक्षय पवार मैदानावर गोल्डन डकचो मान करी.
कारण ह्या सगळ्या बाबा परब मित्रमंडळची जी स्पर्धा असते या स्पर्धेवरती विश्वास असणारी हा सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. प्रेक्षकांना घरी जायची अजिबात चिंता नाहीये. प्रेक्षकांना वाटतं या सामन्यामध्ये जर आज एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या स्पर्धेचं सार्थक होईल. 2 चेंडू 2 धावांची गरज. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे स्ट्रायकर एंडवर प्रथमेश पवार अभिषेक वेद हलके स्टिअर केलो चेंडू पॉइंटच्या दिशेने 1 रन पूर्ण. शेवटच्या चेंडूसाठी मॅन फ्रॉम देवत पनवेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचो बेस्ट बॉलर आखाताचे दौरे 2 वेळा ज्यांनी गाजवले आतापर्यंत 35 पेक्षा जास्त वेळा बेस्ट बॉलर आणि 25 पेक्षा जास्त वेळा मॅन ऑफ द सिरीज सीएम ट्रॉफी पनवेलचो मॅन ऑफ द सिरीज स्ट्रायकर यांच्या दिशेने देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे आणि बॉलिंग मार्कवर अभिषेक वेद मॅन फ्रॉम नायगाव. सामनो बरोबरीत 1.5 लाखाचो पुढचो चेंडू असतलो कारण जो जिंकतलो त्याका 3.5 लाख रुपयांचा बक्षीस. दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस 1,75,000 म्हणजे ह्यो 1 रन 1,75,000 रुपयांचो फरक ठरवतलो किंवा तुमका सगळ्यांका सुपर ओव्हर बघण्याची संधी देतलो. क्षेत्ररक्षण बघा. क्षेत्ररक्षकाच्या बॅटरच्या भोवती कडा करून क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन शॉर्ट गलीच्या दिशेने पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट मिड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवर धाबा